इयत्ता 7वी मराठी पाठ 11वा बालीबेट. या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 51वर स्वाध्यायातील पहिला प्रश्न पहा. खालील आकृती पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला बालीबेटावरील विविध ललित कला हे आपल्याला 4 मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे. पहा, तर या ठिकाणी बालीबेटावरील विविध ललित कला कोणकोणत्या आहेत पहा. नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र. यानंतर यातलाच आ प्रश्न. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. आणि दुसऱ्या चौकोनामध्ये आहे पहा, बालीबेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर पहा या ठिकाणी. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बालीबेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ. यानंतर प्रश्न दुसरा. खालील कल्पना स्पष्ट करा. यातील पहिला, बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर, एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूंच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बालीबेट आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. यातला दुसरा, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर, बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. तिसरा प्रश्न. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर, लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीचमध्ये दाखल झाले तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपल तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. चौथा, बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर, सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणामुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकाला वाटत होती. यानंतर प्रश्न तिसरा. खालील मुद्द्यांच्या आधारे बालीबेटाची माहिती लिहा. तर या ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप, स्थान, घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता या मुद्द्याच्या आधारे बालीबेटाचे वर्णन लिहायचे आहे. उत्तर, इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बालीबेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्याभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्गरम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. माडा पोफळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगांशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील. आता या बेटांचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रश्न चौथा.
खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. यातील पहिला, पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. उत्तर, रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. दुसरा पहा, 5 मिनिटातच बाली बेटाने माझी घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर, हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. तिसरा प्रश्न, वेलींचेही अंगधुणे झाले होते. उत्तर, सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. चौथा प्रश्न, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो. उत्तर, पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजांचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. यानंतर विचार करा, सांगा. यातील प्रश्न पहा. बाली बेटावर पक्षी का नसतील? उत्तर, बाली बेट निसर्गरम्य आहे, पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश तिथे पक्ष्यांना भेटला नसावा. त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावेत. यातला दुसरा प्रश्न, आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? उत्तर, पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणामध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंचच उंच इमारतीमुळे झाडे कमी झाली. TV, अँटिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनी प्रदूषण वाढले. अशा प्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरामध्ये चिमण्या दिसत नाहीत. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 52 पहा. खेळूया शब्दांशी. यातील पहिला प्रश्न, खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. पहिला, टुरिस्टांचा स्वर्ग. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. यानंतर दुसरा आहे किर्र जंगल, म्हणजेच गच्च झाडी असलेले जंगल किंवा घनदाट जंगल. तिसरा शब्द आहे अश्राप माणसे, म्हणजेच अतिशय भोळी भाबडी, मनाने निर्मळ असलेली माणसे किंवा पापभिरू माणसे. चौथा शब्द आहे गाणारे भाट, म्हणजेच राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. पाचवा शब्द आहे तंबूतला सिनेमा, म्हणजे गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे. याला टुरिंग टॉकीज असेही नाव आहे. यानंतर दुसरा प्रश्न, खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. यातील पहिला शब्द आहे अभंग. याचे 2 अर्थ पहा. न भंगणारे आणि दुसरा ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. यानंतर दुसरा शब्द आहे बोट. याचे अर्थ पहा. हाताचे बोट म्हणजेच आपल्या शरीराचा अवयव. त्यानंतर दुसरा अर्थ आहे जहाज किंवा होडी. पुढचा प्रश्न,
खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. यातील पहिला शब्द पहा, उभयता. मामा व मामी उभयता पूजेला बसले. दुसरा शब्द आहे यत्किंचितही. दुपारचे 12 वाजले तरीही मला यत्किंचितही भूक लागली नाही. पुढचा शब्द आहे चौघडा. लग्न म्हणले की सनई चौघडा आलाच. चौथा शब्द आहे चित्रविचित्र. जंगलात चित्रविचित्र भाषा बोलणारी माणसे होती. यानंतर उपक्रममध्ये तुम्हाला पु ल देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके मिळवा आणि ती वाचा हा उपक्रम सांगितलेला आहे. यानंतर त्याखाली पहा, शोध घेऊया या सदरामध्ये आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रात कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा. तर या ठिकाणी आपल्याला देश, त्यांना लाभलेला समुद्रकिनारा आणि तेथील बेटे यानुसार या ठिकाणी वर्णन लिहायचे आहे. तर या ठिकाणी पहा, जपान या देशाला सी ऑफ जपान हा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तेथे बोनिन आणि वॉल्कॅनो बेटे आहेत. यानंतर रशिया या देशाला सी ऑफ ऑखोटस्क हा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तेथे कुरिल बेटे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पहा, आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. तर या ठिकाणी तुम्हाला अंदमान आणि निकोबार या बेटांची माहिती, तेथील आदिवासी, निसर्ग सौंदर्य, आदिवासींचे जीवनमान आणि तेथील सोयीसुविधा या मुद्द्यांच्या आधारे लिहायची आहे. अंदमान निकोबार बेटातील आदिवासी. येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रजाती राहतात. इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत येथील अनेक आदिवासी मारले गेले. त्यामुळे त्यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे आदिवासींचे जीवनमान. सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटावर कुणालाही येऊ देत नसत. त्यामुळे त्यांच्या जीवनमानाविषयी फारसी माहिती उपलब्ध नाही. हे आदिवासी शिकार करत. जंगली सुवर, मासे, फळे हे त्यांचे खाद्य. शेती करण्याची पद्धत त्यांना माहीत नव्हती, परंतु आता त्यांच्यात बदल होत आहे. ते देखील आधुनिक समाजाचा भाग बनत आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आहे निसर्ग सौंदर्य. घनदाट जंगल व चौफेर पाण्याने वेढलेले हे प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत. यानंतर चौथा मुद्दा आहे तेथील सोयीसुविधा. सुरुवातीला आदिवासी त्यांच्या बेटावर कुणालाही येऊ देत नसत. त्यामुळे तेथे कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, परंतु आता या समाजात बदल होत आहे. आदिवासी मुलं शाळा शिकत आहेत. ते हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात आधुनिक संस्कृतीची जोपासना होत आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. तर मुलांनो, या ठिकाणी ज्या प्रेक्षणीय स्थळाला तुम्ही भेट दिलेली आहे त्या स्थळाची स्थळ, वैशिष्ट्ये, परिसर, निसर्ग सौंदर्य, आख्यायिका म्हणजेच कथा आणि लोकपरंपरा या मुद्द्यांच्या आधारे वर्णन लिहायचे आहे. त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शहर मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर असून समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीचा उगम देखील येथूनच झाला. हे तीर्थक्षेत्र ब्रह्मगिरी पर्वताच्या
निसर्गरम्य परिसरात वसलेले असल्याने येथे 12ही महिने भाविकांची गर्दी असते. 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातील एक हे शिवालय आहे. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्पशांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र हे धार्मिक विधी केले जातात. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बस गाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.